स्ट्रेट डार्ट ब्लाऊजची मार्किंग कशी करायची। इथे माझी उंची 13.5 तयार आहे, तर मी इथे 14.5 घेणार आहे प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे, तर टोटल 15 घेतली आहे। आता शोल्डरची मापे टाकणार आहे। शोल्डरचा 14 आहे, 14चा हाफ 7 घेतला आणि आर्महोल पण 7 घेतला। आता चेस्टचा चौथा 9 प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी घेणार आहे। स्ट्रेट करून घ्यायची आणि 1 इंचावरती आर्महोलचा शेप देण्यासाठी मार्क करून घेऊया। आणि इथे सेम चेस्टचा चौथा 9 प्लस 2 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। गळ्याचा आकार देण्यासाठी 3.5 इंचावरची मार्क केलं आणि गळ्याची डीप घेतलेला आहे मी 6.5 इंच। चौकोन करून घ्यायचा आणि गळ्याचा पाहिजे तो आकार देऊन घ्यायचा आणि ही मापे प्रत्येक साईजसाठी सेम टाकायची, फक्त थोडंफार चेस्टमध्ये चेंज करायचं। त्यानंतर टक्स पॉईंट देण्यासाठी आपण इथे मध्य काढून घेतला आहे, मध्यवरती 4 इंचावरती आणि खाली 3.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं। टक्स 2 इंचावरती घ्यायचं आणि टक्सचा आकार देऊन घेऊया। इथे 1 इंच वरती घेऊन टक्सचा आकार देऊया आणि शोल्डरला जेवढं उरेल त्याचा हाफ करून स्ट्रेट जॉईन करून घ्यायचा आणि इथे हाफ इंचावरती आपण टक्स घेऊया। आणि टक्स साईज माझी 4.2 आली आहे, तर सेम ह्या साईडला पण 4.2 घ्यायचं आणि तिरकी लाईन मारून घ्यायची। आणि आता कटिंग करूया। कापडावर मापे कशी टाकायची ते मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण कुठे आपल्याला अर्धा इंचाने वाढवायचं आहे ते डिटेल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे पार्ट 2 बघायला विसरू नका आणि चॅनलला फॉलो करा।